हाय मैत्रिणींनो, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पूजा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आम्ही चाललो यात्रेत. या सगळी यात्रेला. आमच्या पिलीवमधली मोठी यात्रा असते. काही आम्ही मधनं चालत निघालेलो. आमच्या घरापासनं पण रस्ता आहे. मधनं यात्रेत आम्ही पोचतो. मग ती आम्ही जाताना बघा गव्हाचं ही असं चालताना वगैरे थोडंफार इकडं तिकडं ही बघा बदकं किती छान आहेत का नाही. ही मागच लागलेलं माझ्या. तू काय कर, यात्रेत घे जरा, सोडतील आता खाली चालत जरा. पोरीनं घेऊन यात्रेत निघालेलो बघा. दमल्या त्या चालून चालून. आणि ही जाताना सगळं बघा की किती गाईचा गोटा गुरं वगैरे. आणि असं विहिरी ही आलत्या मधी. ही शेततळ आहे बघा. ही मी माझी भाऊज आहे आणि पोरी होत्या. एक छोटी होती, 2 मोठ्या होत्या. हे सगळं जाताना बघा रस्त्यानं. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही हिंदी कसं बोलतोय. हिंदी म्हणजे आम्ही राजपूत आहे त्याच्यामुळं आम्ही हिंदी बोलतोय. आणि इथं कसं म्हणजे माझ्या माहेरी हिंदी बोलतात आणि सासरला मराठी बोलतात. त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल. मग आम्ही हिंदीच बोलतो बघा, म्हणजे माहेरी गेल्यावर. आणि सासरे आल्यावर मराठी बोलतो. मग यात्रेत निघालेलो. मध्ये मध्ये पुरी लय दमवत होत्या. बारकी तर ती का नाही आमची लय चालली, लय म्हणजे लय चालली. यात्रेत सुद्धा चालली, इथं सुद्धा चालली. हे बघा जाताना इकडं तिकडं माणसं जाऊ नये म्हणून रस्त्याच्या कडनं असं ही बांबू लावून बांधलेलं होतं बघा. हे चिमणीची घरटी बघा किती होती. विहिरीच्या वर झाड होतं त्याच्यावर होती. तिथला व्हिडिओ घेतलेला आम्ही जात जात. अशी चिमण्या होत्या, चिवचिव करत होत्या त्याच्यात. चालत निघालेलो बघा. आणि मिस्टर सोडत होते मधनं. पण काय झालं, त्यांनी दोघींना सोडलं, माझ्या मम्मीला आणि माझ्या नंदाला सोडलं. आणि परत गाडीतलं तेल संपलं. मग परत ते निम्म्यातच थांबलं. मग आम्ही गेलो तसंच चालत चालत पुढं. मग गाडीतनं तेल आणल्यावर ते आले. मग हे काय ते मी म्हटलं त्यांना का थांबला, पुढं यायचं नाही का. तर ते म्हणले नाही गाडीतलं तेल संपलंय, जावा तुम्ही चालत. म्हणलं तेल येणार आहे माझं. मग तेल आणाय सांगितलेलं त्यांनी कोणाला तरी. त्याच्यामुळे तेल घेऊन आल्यावर मग ते मागणं आली. मग त्यांना ताण लागलेली. पाणी दिलं त्यांना आणि पाणी ही पेलं ती. मग आम्ही जाताना ही मकाच्या रानाचा जरासा थोडासा व्हिडिओ घेतला. आणि असं म्हणजे माणसं होती रानात कामं करत होती. मग तिथं जाऊन पेरूच्या झाडाचा आणि मकाचा थोडाफार घेतला. आणि ही काही तुतीची झाड आहे ती. ह्यानं रेशम किडा ही खाल्लं ना तर त्यानं रेशम बनतं. ह्याला तुती म्हणतात. मग पुढं गेलो तसंच मधनं मग चालत यात्रेला पोचलो. राहिला विटेवरी उभा कसा, राहिला विटेवरी उभा कसा, राहिला या सेलकडे या. शुभम घर संस्था सेलकडे यावं. कोणती बी वस्तू द्या, फक्त 20 रुपयाला. ही बघा आम्ही यात्रेतनं परवा दिवशी पण आणि काल पण जाऊन आलतो ना. ती सगळं सामान एकदाच गोळा करून ठेवलं. म्हणजे आणलेली शॉपिंग यात्रेतनं छोटी फार असती का नाही, ती सगळं गोळा करून ठेवलेलं. ही फुलदाण्या ही काय मी घेतलं नाही, माझ्या भाऊजाईनं घेतलेलं होतं सगळं. त्याच्यात नंदचं होतं, मम्मीचं होतं, सगळ्यांचं होतं. माझं काय एवढं नव्हतं. हां ही गळ्यातलं बघा माझ्या पुरीनं घेतलेलं, तिला आवडलं म्हणून. ही मी त्यांना दाखवत होती. मग ही चांगलं आहे का म्हणून. तर ती म्हणली चांगलं आहेत म्हणून. असं सगळं एकामेकीला दाखवत होतो काय काय घेतलेलं. हे चाळण्या कंगव हे असलंच घेतलं. काय आमच्यात यात्रेत जायचं म्हणल्यावर काय असं मोठ्या मोठ्या वस्तू घेत नाही. आणि मला घ्यायचा होता झारा बुंदी पाडायला. मग मी तो एक घेतला. आणि परत म्हणलं अजून लास्टच्या दिवशी जायचं, भरपूर काय घ्यायचं. आमच्या इथं लास्टच्या दिवशी शॉपिंग म्हणजे अजून 2 दिवस आहेत यात्रेचे. हा व्हिडिओ तुम्हाला कालचा व्हिडिओ येत आहे. आणि हे झुमके बघा आमच्या भाऊजाईने घेतलेलं. ही सगळे बघा ही सगळं ही वगराळ ही त्यांनीच घेतलेलं. मी काय घेतलं नाही. त्यांना लहान पुरी असल्यामुळे त्यांनी छोटं मोठं अजून काय घेतलेलं. आम्ही काय घेत नाही, कारण का माझ्याकडे असल्यावर मी कुठलीच वस्तू डबल घेत नाही. आणि माझं कसं आहे, माझ्या सासूचं हे सगळं हे असल्यामुळं डबल टिबल
त्याच्या नादीच लागत नाही. तर हां, फक्त ही बेसिंगला एक जाळी घेतली बघा मी ती, कारण का बारीक खरकटं खाली जाऊ नये म्हणून तेवढं घेतलं. हे आमच्या मम्मीनं घेतलेलं बघा घोड्याचा एक फोटो मी घेतला. हे मोबाईलला कवर, ती लय छान छान यात्रेत म्हणजे असं भरपूर काय आलतं, घेतच बसावं बघतच बसावं असं वाटत होतं यात्रेतनं घरीच येऊ नये. पण कसं असतं, यात्रा आम्हाला वर्षातनं एकदा असती, त्यामुळं सारखं रोज जातो आम्ही. आणि ही परत बघा आमच्यात आहे ना ही बघा आज आमच्याकडं बोकडं असते, म्हणजे ही दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे आजचाच व्हिडिओ आज येत आहे त्याच्यात घेतलं ही बोकडं असते ती. पण आमच्या घरात कसं पाहुणे आल्यामुळं मी काय केलं, पुरणपोळी ह्याच्या दिवशी पण मला करणं झाली नाही, केली ती पोरीने निवदासाठी. पण आपलं कसं आहे, आपण स्वतः केलेलं काय नाही, म्हणून खायला पुरणपोळी केली मी सगळ्यांनाच. आणि मग माझ्या त्या 2 बहिणी आल्या, त्यांना बी जेवून जावा म्हणलं डायरेक्ट. मग तर त्यांनी नाही काय जेवल्या, पण मग थोडं थोडं आमटी भात खाऊन गेल्या. आणि ही बघा परत आम्ही मम्मीनं पोळ्या ही लाटून दिली, छोटी निवद थोडीफार भरून दिली घरातल्या देवांना. ही इथं पोरं जेवत होती. काय पाहिजे तुला? बघा माझ्या भावाची पोरगी काय पाहिजे आहे का नाही सुंदर, लय आगाव आहे ही. काय पाहिजे तुला? काय पाहिजे काय पाहिजे तुला? काय पाहिजे का? एडे तू वही लिहितेत का? ओ गाडी मोठी होती. आणि आज आमच्या इकडे बोकडं असते ती बघा, म्हणजे बकरे कापते ती देवीला. आज बकऱ्याचा निवद असतो, त्याच्यामुळं इतकी गर्दी आहे का नाही रस्त्यावरनं. अप्पाट म्हणजे अप्पाट गर्दी आहे. आणि ती ट्रॅफिक होते भरपूर, मग माणसं एकामेकाला धडकतात सुद्धा, इथपर्यंत होतंय बघा. हमारे पप्पू के वीडियो देखा. मी वॉइस देत होती म्हणून बघा, माझ्या भावाची पोरगी सारखी मध्ये मध्ये बोलायची, म्हणून तिला म्हणलं तू बोल म्हणल्यावर तिनं थोडंसंच बोलली. चला मैत्रिणीनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.